उरणमध्ये मॉक ड्रिल होणार आहे। देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेले JNPT बंदर इथं आहे। याशिवाय हजारोंच्या संख्येने वेअर हाऊसिंग, नेव्हीचा बेस कॅम्प, ONGC सारखा महत्त्वपूर्ण प्रकल्प, गॅसचे प्रकल्प आदी महत्त्वाच्या आस्थापना इथं असल्याने इथे मॉक ड्रिल होणार आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं, याच अनुषंगाने आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येणार आहेत। म्हणूनच उद्या आहे ते देशभरामध्ये मॉक ड्रिल ठेवण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं, उरण या ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे आणि मी सध्या उरण या ठिकाणी आहे आणि उरणचा जर आपण भौगोलिक परिस्थिती जर पाहिली, उरणला मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो सागरी किनारा लाभलेला आहे आणि या सागरी किनारे आहे ते देशातलं सर्वात मोठ्या बंदरापैकी एक असलेलं JNPT बंदर आहे। तुम्ही समोर पाहता की हे JNPT बंदर आहे आणि याच बंदरामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये देश विदेशातून आहे ते माल येत असतो। अनेक पदार्थांचा आहे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असतं आणि हे इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असताना या JNPTच्या बंदराच्या आजूबाजूला आहे तो मोठ्या संख्येने वेअर हाऊसिंग सुद्धा उभा करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी येणारा माल आहे तो ठेवण्यात येतो। त्याचबरोबर जर आपण पाहिलं, या ठिकाणी ONGC सारखा महत्त्वपूर्ण आहे तो सुद्धा प्रोजेक्ट या उरणमध्ये आहे। अनेक पेट्रोल केमिकल कंपन्यांचे प्लांट या ठिकाणी आहेत, गॅसचा प्लांट या ठिकाणी आहे। त्यामुळे पेट्रोकेमिकल कंपन्या आणि गॅसच्या कंपन्यांनी या ठिकाणी आपला मोठा साठा या ठिकाणी ठेवलेला आहे। अशा महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील हे भाग म्हणून हा ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने उद्या जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावरती त्वरित नियंत्रण मिळवता यावं म्हणूनच आहे ते या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उद्या मॉक ड्रिल आहे ते उरणमध्ये घेण्यात येणार आहे आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावरती त्वरित नियंत्रण मिळवण्याची तयारी पूर्ण आहे का, ती झाले का, याची खबरदारी उद्या घेण्यात येणार आहे। विनायक पाटील, ABP माझा, उरण, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।